नमस्कार. काल मुंबईत ठाकरे बंधूंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत निवडणूक आयोगाविरुद्ध वोट चोरीचा आरोप करत एक मोर्चा काढला. आता जवळजवळ महाविकास आघाडीत सामील झालेल्या राज ठाकरेंनी या मोर्चात काही पुराव्यांचे गठ्ठे देखील आणले होते. लोकसभा निवडणुकीला महायुतीसोबत असलेले राज ठाकरे हे विधानसभेला मात्र स्वबळावर लढले. त्याचा परिणाम काय झाला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. खरं तर राज यांना विधानसभेला सोबत घेण्याची फडणवीसांची इच्छा होती. मात्र राज यांचा उपयोग फक्त मुंबईपुरता होणार होता आणि तेवढ्यासाठीच राज यांचं इंजिन आपल्या ट्रिपल इंजिनला जोडणं महायुतीच्या नेत्यांना मान्य नव्हतं. 19 वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेनेचा धनुष्यबाण दिला आणि स्वाभिमानी राज ठाकरेंनी आपली वेगळी चूल मांडली. महाराष्ट्राला विकासाच्या ब्ल्यूप्रिंटचं स्वप्न त्यांनी दाखवायला सुरुवात केली आणि आता कला, साहित्य, क्रीडा यावर अभ्यासू व मार्मिक बोलणारा, इतरांपेक्षा वेगळा आणि आश्वासक राजकारणी चेहरा महाराष्ट्राला मिळणार अशी आपली प्रतिमा निर्माण केली. सुरुवातीच्या काळात मनसेला अपेक्षित यश देखील मिळालं, पण नंतर मात्र राज यांचं इंजिन रुळावरून घसरलं ते आज तागायत घसरलेलंच आहे. गेल्या 20 वर्षात असं काय आणि का घडलं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर. राजकारणात सदैव सक्रिय सहभाग असलेला नेताच टिकतो असं मानलं जातं. स्वतःच्या पक्षाबरोबरच विरोधकांचीही जो अपडेट ठेवतो, आपल्यातील बलस्थानं व दुसऱ्यांचे कच्चे दुवे जो टिपतो, स्वतःची आणि कार्यकर्त्यांची वेळ जो जपतो, तो आणि तोच राजकारणात टिकतो. प्रभावी भाषणानं लोकांचं मनोरंजन होतं, पण त्यांचं मतपरिवर्तन होईलच हे सांगता येत नाही. नेमकं राज यांच्या बाबतीत हेच घडलंय. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा सुरुवातीला राजकीय अजेंडा असा कुठलाच नव्हता. 80% समाजकारण व 20% राजकारण हे शिवसेनेचं सूत्र होतं. मात्र राजकीय अजेंड्याशिवाय आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार नाही याची जाणीव स्वर्गीय बाळासाहेबांना झाली आणि त्यानंतर त्यांनी सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेत आपले उमेदवार उतरवायला सुरुवात केली. सुरुवातीला नगरसेवक, नंतर मुंबईचा महापौर आणि 1995ला भाजपच्या साथीनं त्यांनी महाराष्ट्राची सत्ता देखील मिळवली. त्यानंतर जेव्हा त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी उद्धव यांच्या पारड्यात आपलं वजन टाकलं आणि इथूनच राज यांचा वेगळा राजकीय प्रवास सुरू झाला. 2009ला राज यांनी स्वतंत्रपणे लढत 13 आमदार निवडून आणले. त्याच वेळेस पुढच्या निवडणुकीत या 13च्या पुढे 1-0 वाढेल व महाराष्ट्रात माझी सत्ता येईल असा आत्मविश्वासही दाखवला. पण 2014च्या निवडणुकीत पुढे 0 तर लागलंच नाही, उलट 13तून 3 गायब झाला व एकच आमदार उरला. याला कारण होतं अवास्तव आत्मविश्वास, चुकीची राजकीय गणितं आणि संघटनेकडे झालेलं दुर्लक्ष. केवळ आमदारच नव्हे तर नाशिकसारखी महानगरपालिका पूर्ण बहुमताने, तर मुंबई, ठाणे आणि पुण्यात लक्षणीय नगरसेवकांची वाढ होऊ नये हे वैभव राज यांना पुढे टिकवता आलं नाही. एकीकडे नवीन पक्ष स्थापन करून केजरीवालने दिल्लीचं मुख्यमंत्रीपद, तर काँग्रेसपासून वेगळं होऊन ममता बॅनर्जीनं पश्चिम बंगालची सत्ता काबीज केली होती. मात्र राज यांना एवढं फुटेज मिळूनही साधी मुंबई महानगरपालिकेतही आपली सत्ता मिळवता आली नाही. आता या सगळ्यात राज यांचं चुकलं कुठे, तर त्यांच्या बाबतीत सगळ्यात घिसापिटा सवाल म्हणजे राज यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिका. यापूर्वी देखील या विषयावर अनेकांनी अनेकदा बोलून झालंय, त्यामुळे यावर मी भाष्य करणार नाही. पण त्या व्यतिरिक्तही असे अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे राज ठाकरेंना बॅकफुटवर जाऊ लागले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदुत्व आणि मराठी माणूस हे 2 मुद्दे मनसेसाठी महत्त्वाचे होते. परंतु हिंदू आणि मराठी माणूस फक्त मुंबईतच आहे का? मुंबई, ठाणे, पुणे सारख्या मेट्रोपॉलिटन सिटी सोडून महाराष्ट्रात हिंदू आणि मराठी माणूस नाहीच का? त्याही पलीकडे जाऊन उर्वरित महाराष्ट्राचा विचार राज यांनी कधी केलाच नाही. त्यांच्या सभा देखील मुंबई, ठाणे, पुण्यातील अर्बन एरियासाठीच का असतात? गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती सोडा, अगदी अलीकडे सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड हे देखील आहे, हे सुद्धा राज विसरलेत. 70% मराठी माणूस हा खेड्यात राहतो. तिथले प्रश्न काय आहेत? रस्ते, दळणवळण, शेती, पाणी, वीज यावर मुंबईत बसून भाष्य करणं योग्य होणार नाही याची जाणीव राज यांना हवी होती व त्यासाठी ग्राउंड लेवलला उतरून काम करणं आवश्यक होतं. ते राज ठाकरेंना जमलं नाही. नंबर 2, राज हे उत्तम वक्ता आहेत. नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात आहे, पण स्वतः उत्तम वक्ता असून उपयोग नाही. तर हे नेतृत्व गुण खाली संघटनेत आले पाहिजेत आणि इथंच राज ठाकरे कमी पडले. सुरुवातीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर संघटना बांधणीवर जे लक्ष दिलं पाहिजे होतं त्याकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केलं. महाराष्ट्रात राज यांच्यावर प्रेम करणारे असंख्य मनसैनिक आहेत,
पण महाराष्ट्रभर पक्षविस्तार काही झाला नाही, नव्हे त्यांनी केलाच नाही. आजही 36 पैकी कितीतरी जिल्ह्यात ते जिल्हाध्यक्ष देऊ शकले नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्ता जपण्यात ते सपशेल अपयशी ठरले. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मनसैनिकांना ताकद देण्यात ते कमी पडले. लोकांना काय हवं या अपेक्षा त्यांनी कधीच समजून घेतल्या नाहीत. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना कधी सन्मान मिळाला नाही. ग्रामीण भागातील पदाधिकारी, मनसैनिक यांना राज ठाकरेंना थेट भेटता येत नाही, नव्हे मुंबईतील पदाधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचूच देत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. वरवर जरी सगळं काही ऑल इज वेल असल्याचं दिसत असलं तरी अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे. नंबर 3, परप्रांतीयांचा लोंढा. मुंबईतील खड्डे, मराठी पाट्या, मशिदीवरील भोंगे, टोल नाके आणि खळखट्यात या व्यतिरिक्त मनसेकडे मुद्दे नाहीत. जरी या मुद्द्यावर मनसेचं काम प्रभावी असलं तरी ते शहरांपुरतं मर्यादित आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागात हे कामच पोचलं नाही. मेट्रोपॉलिटन सिटी वगळता महाराष्ट्रात इतरही अनेक मुद्दे आहेत. हे राज ठाकरेंना माहीत नसेल का? विदर्भ, मराठवाड्यातील नापिकी, रोज होत असलेल्या शेतकरी आत्महत्या, अवर्षण, अतिवृष्टी, गडचिरोली, चंद्रपूर भागातील आदिवासींचे प्रश्न, माओवाद, कोकणातील जमिनींवर धनदांडग्यांनी केलेलं अतिक्रमण, भूमिपुत्राची झालेली वाताहत, पश्चिम महाराष्ट्रातील सहकाराचा राजकारण्यांनी केलेला स्वाहाकार, या मुद्द्यावर राज ठाकरे कधी बोलणार आहेत का? नंबर 4, मनसे हा एकखांबी तंबू आहे. इथं राज ठाकरे म्हणतील ती पूर्व असते. पक्षाचे धोरण ठरवण्यापासून ते माध्यमांसमोर ते मांडण्यापर्यंत सब कुछ राज ठाकरेच करतात. नेते, उपनेते, प्रवक्ते यांना बोलण्यास प्रतिबंध आहे आणि त्यामुळेच पक्षात दुसरी तिसरी फळी निर्माणच झाली नाही. नंबर 5 आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजप सारखे इतर पक्ष 24/7 डेज संघटनात्मक पातळीवर काम करत असतात. एक निवडणूक पार पडली की दुसऱ्याच दिवसापासून पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागतात. मनसेचा हाच सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे. राज ठाकरे निवडणुकीसाठी कायम अनुत्सुक असतात. निवडणुका जाहीर होईपर्यंत पक्षाचं धोरण ठरलेलं नसतं. मग ऐनवेळी इतर पक्षांसोबत जाऊन फरफट होते. अगदी ताजं उदाहरण म्हणजे गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीला त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला, तर 4च महिन्यात विधानसभेला स्वबळावर लढण्याचा नारा दिला. आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचं बोट धरलेलं आहे. राज ठाकरे यांचा आजवरचा प्रवास पाहता मुंबई व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रामध्ये त्यांना राजकारण फारसं करायचंच नाही असं एकूण दिसतंय. मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर जर पक्ष पोचला तर आणि तरच महाराष्ट्रावर कधी काळी राज यांची सत्ता येईल आणि मनसैनिकाला न्याय मिळेल अशी एकूणच भावना आज मनसैनिकांमध्ये तयार झालेली आहे. परंतु यासाठी राज यांची स्वतःची मानसिक तयारी होणार आहे का? तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.